जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार आणि लोकप्रतिनिधी, उपस्थित अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू आणि जिल्ह्यातील माझे सर्व लाडक्या भगिनींना सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा हा पहिला प्रजासत्ताक दिवस आहे आणि मी सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या सर्व जनतेला या प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना आपल्याला हाही विश्वास देतो की आपला पालकमंत्री म्हणून मी आपली प्रामाणिक सेवा यापुढे निश्चित पद्धतीने करेन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना व मसुदा समितीने तयार केलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाची जागतिक पातळीवर सार्वभौम लोकशाही व प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील आपण अभिमानाने संबोधतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या सर्वसमावेश अशा राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकार केला। या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आज वर्धापन दिन आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे जी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार जी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतलेले आहेत। या निर्णयाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवा, महिलांना होत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र असून जगातले सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्याला देशाच्या नावलौकिक आहे। केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वातले सरकार स्थापन झाले आहे। जिल्ह्यात लोकसभा विधानसभेच्या निवडणुकात निष्क्रियता पार पडल्या। मी जिल्ह्याच्या प्रशासनाचं या निमित्ताने अभिनंदन करतो। सामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी 7 कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे। तसेच प्रशासनाला येत्या 100 दिवसात प्राधान्याने कारवाईची कामे याबाबत सविस्तर सूचना केलेल्या आहेत। या अनुषंगाने सर्व कार्यालयीन आपल्या संकेतस्थळावरती माहिती अद्ययावत ठेवावी, नागरिकांना मिळणाऱ्या सेवा जास्तीत जास्त सुलभ कराव्यात, शासकीय कार्यालयाची स्वच्छता करावी, जनतेच्या तक्रारींचे निराकरण करावं, गुंतवणूक वाढावी याकरिता प्रयत्न करावे। अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करावी, अशा या 7 कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी। दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्या समवेत विक्रमी 15,75,00,000 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहे। या करारामुळे कोकणात तसेच सिंधुदुर्गात देखील अनेक प्रकल्प होणार असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला वाढत औद्योगिक विकास लक्षात घेता
राज्यातील लघु व मध्यवर्ती बंदराच्या विकासाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार. प्रवासी जेटी सुरू करण्याबरोबरच विजयदुर्ग पोर्ट पुन्हा उभं करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मत्स्य शेतीतील प्रोत्साहन देण्याबरोबरच फिशरीज क्लस्टर देखील आणणार आहोत. जिल्हा तिथे मत्स्यालय हे अभिनव संकल्पना आम्ही राबवणार आहोत. राज्याच्या सागरी क्षेत्रात अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी ड्रोन सिस्टीमद्वारे संपूर्ण किनारपट्टीवर लक्ष ठेवून अवैध मासेमारीला प्रतिबंध बसणार आहे. सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी अद्ययावत अशा 10 स्टीलच्या गस्ती नौका मिळवण्यासाठी अंमलबजावणी कक्षाच्या उभारणी करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. किनारपट्टी विकासासोबत मच्छीमार बांधवांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. वाढवण बंदर हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कार्यरत मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मी पालकमंत्री म्हणून सदैव तत्पर आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेसाठी 171 कोटी रुपयांचा नियमित आणि 229 कोटीचा अतिरिक्त मागणी असा एकूण 400 कोटीचा आराखडा शासन स्तरावर मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या पायाभूत सोयी सुविधांचा बळकटीकरण होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेचा प्रथम प्राधान्य राहणार आहे. जिल्ह्यात काम करत असताना सर्वांनी पारदर्शक व लोकप्रमुख काम करावे. दरडोई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या 5 मधील आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा यासाठी विकासात्मक कामांना मी नेहमीच प्राधान्य देणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हाच माझा ध्यास असणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतलेले आहेत. यात राज्यातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे. या योजनेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1,93,000 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये प्रमाणे 6 हप्त्यांची रक्कम वितरित केली असून लवकरच 7व्या हप्त्याची रक्कम वितरित केली जाणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यात 1,147 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. आपल्या जिल्हा नशामुक्त जिल्हा म्हणून ओळख निर्माण करायची आहे. कोणतेही अवैध धंदे जिल्ह्यात खपून घेतले जाणार नाहीत. अंमली पदार्थ, अवैध दारू, मटका, जुगार अशा सर्व धंदा विरोधात पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून त्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटनाबरोबरच रोजगाराची विविध संधी निर्माण करणे आवश्यक आहे. पर्यटनाचा मुख्य आधार हा हॉटेल व्यवसाय आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून लवकरच टूर ऑपरेटरचे संमेलन आयोजित करून आपल्या जिल्ह्याचे मार्केटिंग कशा प्रकारे करायचे याविषयी माहिती त्यांना दिली जाईल. युवकांना जिल्ह्यातच रोजगार मिळावा यासाठी नागवडे वैभववाडी इथे MIDC आणण्यासाठी
प्रयत्न सुरू आहे। जिल्ह्यात प्राणी संग्रहालयासाठी मी प्रयत्नशील आहे। तसेच आपल्या हक्काच्या जिल्ह्यात मार्केट यार्ड व्हावं यासाठी या निमित्ताने विविध जोडधंदे निर्माण करण्यासाठी पाठपुरावाही माझा सुरू आहे। आपल्या जिल्ह्यातील अनेक नदी पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घाण साचला आहे। अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परेड आहे। परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्री रामदास ताळेशेकर, सेकंड परेड कमांडर पोलीस उपनिरीक्षक झंझुर्डे, प्लाटून क्रमांक 1 महिला पोलिसांचा प्लाटून, प्लाटून क्रमांक 2 सिंधुदुर्ग पोलीस विभागाचे पुरुष पोलीस प्लाटून, प्लाटून कमांडर पोलीस उपनिरीक्षक श्री चोरगे यांच्या नेतृत्वाखाली प्लाटून क्रमांक 2, प्लाटून क्रमांक 3 पुरुष होमगार्ड प्लाटून, प्लाटून कमांडर होमगार्ड पैठण नायक श्री संदेश गंगावणे सिंधुदुर्ग, छत्रपती
आणि त्यानंतर पालकमंत्री महोदय यांना परेड कमांडर राखीव पोलीस निरीक्षक श्री रामदास पालशेटकर रिपोर्टिंग करतील. परेड पर एक परेड कमांडर, एक पीएम परेड कमांडर, 16 ऑफिसर और 250 जवान हाजिर है. परेड निरीक्षण के लिए तैयार है. परेड कमांडर यांच्या रिपोर्टिंग नंतर माननीय पालकमंत्री महोदय परेडचं निरीक्षण करण्यासाठी जात आहेत. माननीय नामदार श्री रितेशजी राणे साहेब मत्स्य व्यवसाय व बंदरे महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा परेडचं निरीक्षण करण्यासाठी